मित्रांनो, मी नेमकं असं काय म्हणत आहे आणि शरद पवार यांनी नेमकं काय केलेलं आहे हे सगळं मी सविस्तर सांगणार आहे. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, खास करून महाराष्ट्राच्या राजकारणासाठीच नाही तर संपूर्ण देशाचं राजकारण सध्या ज्या नावाभोवती फिरत आहे ते एकमेव नाव आहे शरद पवार. मित्रांनो, तुम्ही म्हणताल की शरद पवार यांनी नेमकं असं काय केलेलं आहे. शरद पवार यांच्याकडे मोजके खासदार आहेत, मोजके आमदार आहेत, मोजकी सत्ता आहे, ते सत्तेमध्ये सुद्धा नाही तरी सुद्धा शरदचंद्र पवार यांनी नेमकं असं काय केलेलं आहे. मित्रांनो, हे सगळं मी सांगणार आहे. अजितदादा पवार यांच्या बाबत काय झालेलं आहे हे सुद्धा सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आणि किमान आजच्या जर दिवसभरच्या जर बातम्या पाहिल्या सकाळपासून संध्याकाळपर्यंतच्या, तर तुमच्या एक गोष्ट लक्षामध्ये येईल की अजितदादा पवार यांचा घातपात झालेला आहे, यावर आज शिक्कामोर्तब झालेला आहे. आतापर्यंत मी सुद्धा घातपाताचा केवळ संशय आहे असं सांगत होतो, परंतु आतापर्यंत जी माहिती सांगण्यात येत आहे आणि त्या सगळ्या माहितीचं जर विश्लेषण केलं आणि सगळा डाटा जर तुम्ही एकत्रितपणे समोर जर ठेवला तर अगदी सहज लक्षामध्ये येतं की अजितदादा यांच्यासोबत घातपात झालेला आहे. त्यातील फक्त मोजके 2-3 मुद्दे मी तुमच्या समोर मांडत आहे. सगळ्यात पहिल्यांदा सांगण्यात आलं की विमानामध्ये 6 लोक होते, पुन्हा 5 लोक होते. हा आकड्यांचा शब्दाचा घोळ, ही साधी सुधी चूक नाही. मित्रांनो, ठीक आहे, ती चूक सुद्धा आपण मान्य करू, परंतु ज्या वेळेस अजितदादा पवार यांचा अपघात झाला आणि त्यांच्या बॉडीची ओळख झाली, त्यांच्या शरीराची ओळख झाली, त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा सांगण्यात आलं की घड्याळावरून, हातातल्या घड्याळावरून अजितदादा यांची ओळख झाली. पुन्हा बातम्या आल्या की हातातील घड्याळामुळे अजितदादांची ओळख झालेली नसून त्यांच्या कपड्यावरून, अंगावरील कपड्यावरून त्यांची ओळख झाली. पुन्हा बातम्या आल्या की घड्याळावरून ओळख झाली. म्हणजे बातम्यामध्ये असा जो अवमेळ आहे, घड्याळ सापडलं म्हणतात परंतु ते हातात होतं की नव्हतं याबाबत सुद्धा अनेक मतभेद आहेत, अनेक मतप्रवाह आहेत. तरी सुद्धा या गोष्टीवरून सुद्धा घातपातावर शिक्कामोर्तब होत नाही. आता मित्रांनो, सगळ्यात अगोदर सांगण्यात आलं की ब्लॅक बॉक्स जो आहे तो सापडलेला आहे आणि तो व्यवस्थित कंडिशनमध्ये आहे, जळालेला नाही. आता हे बातम्यामध्ये, न्यूजमध्ये सांगण्यात आलं आणि ब्लॅक बॉक्सचा डाटा येण्यासाठी मिनिमम 6 महिन्याचा कालावधी लागतो. मिनिमम, मॅक्झिमम 1 वर्षाचा सुद्धा लागतो, 1.5 वर्षाचा सुद्धा लागतो, परंतु मिनिमम 6 महिन्याचा कालावधी ब्लॅक बॉक्समधील डाटा कळण्यासाठी लागतो. तो एक तांत्रिक भाग आहे. परंतु जो ब्लॅक बॉक्स अगोदर व्यवस्थितरित्या सापडलेला असं सांगण्यात आलं होतं, तो मात्र आज दिवसभर सांगण्यात येत आहे की तो जळालेला आहे आणि आता त्यातील डाटा रिकव्हर करणं अवघड होऊन बसलेलं आहे. तिसरी गोष्ट सांगण्यात येत आहे की लक्षात ठेवा की VSR जी कंपनी आहे ती ब्लॅक बॉक्स बंद ठेवते. आता हे विधान तर अजिबात पटण्यासारखंच नाही. ब्लॅक बॉक्सचा उपयोग काय? ब्लॅक बॉक्स बनवण्याचा जो उद्देश आहे, जो मोटो आहे, तोच यामधून हरपून गेलेला आहे. असं कदापिही होऊ शकत नाही. कोणत्याही कंपनीला असे अधिकार नसतात, लक्षात घ्या. आणि जर ती कंपनी अशा पद्धतीने ब्लॅक बॉक्स जर बंद करून ठेवत असेल तर त्या कंपनीला येथे परवानगी का देण्यात आली? मुळात हे विधानच हास्यास्पद आहे की ब्लॅक बॉक्स बंद होता किंवा ती कंपनी बंद ठेवते, हे विधान कोणालाही पटण्यासारखं नाही. आणि ब्लॅक बॉक्स संबंधी हे जी 2 वेगवेगळी मतं आहेत की जळाला आणि दुसरी गोष्ट VSR कंपनी तो बंद ठेवते, या गोष्टीमुळे आज महाराष्ट्रातील जवळपास 99.99% जनतेने शिक्कामोर्तब केलेला आहे की अजितदादा पवार यांच्यासोबत घातपात झालेला आहे. आता मित्रांनो, तो घातपात नेमका कोणी केला हा आता पुढचा प्रश्न आहे. आता त्यासाठी CCTV फुटेज वगैरे वगैरे किंवा अमोल मिटकरी यांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत की ऐनवेळी पायलट का बदलले, ते पायलट सांगण्यात आलं की पायलटला घरी येऊन निघण्यास उशीर झाला किंवा ते ट्रॅफिकमध्ये अडकलेले होते. मग खरंच ते ट्रॅफिकमध्ये अडकले होते का? कोणत्या रोडवर होते? त्या रोडचे CCTV फुटेज कुठपर्यंत आले होते? कुठं ती ट्रॅफिक होती? हे सगळं समोर येणं गरजेचं आहे. आणि जर असं नव्हतं, जर ते ट्रॅफिकमध्ये अडकलेले नव्हते आणि सकाळी सांगण्यात येतं की सकाळी मुंबईमध्ये अशी ट्रॅफिक कुठंही नसते
आणि जर असं असेल तर ब्लॅक बॉक्स प्लस ती जी माहिती सांगण्यात आली पायलट ट्रॅफिकमध्ये अडकले होते याचा पूर्णपणे अवमेळ आहे, लक्षात घ्या. आणि मुंबई विमानतळावरील जे CCTV फुटेज आहेत ते सुद्धा समोर येत नाहीत किंवा दाखवले जात नाहीत. आणि इतक्या दिवस जर उशीर होत असेल, मग इतक्या दिवसांनी जरी काही दिवसांनी आज उद्या परवा 1 हप्त्याने 15 दिवसांनी ज्यावेळेस हे CCTV फुटेज बाहेर येतील त्यावर जनतेचा विश्वास राहील का? कारण इतक्या दिवसामध्ये त्यामध्ये छेडछाड झाली नसेल कशावरून हे म्हणायला सुद्धा 100% वाव आहे. हे ऑथेंटिक प्रश्न आहेत आणि अशा प्रश्नांची उत्तरं भेटणार नाहीत असं तरी आता दिसत आहे. घातपात झालेला आहे यावर आता शिक्कामोर्तब करायला हरकत नाही. आणि रोहित पवार यांनी सुद्धा डायरेक्ट इनडायरेक्ट हेच आज म्हटलेलं आहे की यावर शिक्कामोर्तब करायला हरकत नाही. आता मूळ मुद्दा लक्षात ठेवा. घातपाताची चर्चा आपण पुन्हा करणार आहोत. आज शरदचंद्र पवार यांनी मधल्या काळामध्ये शरदचंद्र पवार आजारी झाले, दवाखान्यामध्ये ॲडमिट होते, तुम्ही सगळ्यांनी पाहिलं. पण एक गोष्ट तरी सुद्धा लक्षात ठेवा, शरदचंद्र पवार यांनी आतापर्यंत आपल्या जीवनामध्ये जे जे केलेलं आहे, जे जे प्राप्त केलेलं आहे ते केवळ त्यांच्या चाणाक्ष बुद्धीमुळे केलेलं आहे. राजकारणामध्ये कोणत्या वेळी कोणता निर्णय घ्यायचा, कोणत्या वेळी काय करायचं याचं पूर्णपणे भान असणारा, जाण असणारा, तारतम्य असणारा एकमेव नेता आहे शरदचंद्र पवार. आणि त्यांची जी पहिल्यापासूनची एक लाईन होती, शिवराय फुले शाहू आंबेडकर, ही लाईन त्यांनी कदापिही सोडली नाही. परंतु या लाईन सोबतच सत्ताकारण, सत्तेसोबत कसं राहायचं, सत्तेमध्ये कसं राहायचं, ही तारेवरची कसरत शरदचंद्र पवार यांनी आतापर्यंत केलेली आहे. आता मित्रांनो, अजितदादा पवार यांचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर, अपघात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी संपूर्ण जनतेमध्ये हे वातावरण गावगाव पसरलं होतं की अजितदादांचा घातपात झालेला आहे. आणि जनता पहिल्या दिवशीच या निष्कर्षापर्यंत पोहोचलेली होती. परंतु शरदचंद्र पवार यांनी ऐनवेळी जे पत्र वाचून दाखवलं, कागदावर लिहिलेलं वाचून दाखवलं की हा घातपात नसून अपघात आहे. याच्या मागची कारणं पुन्हा काही रोहित पवार किंवा अन्य यांनी देण्यात आली की तत्कालीन परिस्थिती तशी होती, अंत्यविधीसाठी अनेक VVIP येणार होते, त्यावेळेस काही वातावरण बिघडू नये, लोकांचा रोष फुटू नये, त्यामुळे शरद पवार हे कदाचित तसं म्हटले असतील. परंतु लक्षात ठेवा, त्यानंतर रोहित पवार यांनी जी लाईन घेतलेली आहे, जनतेच्या मनामध्ये जे आहे ते मांडण्याचा प्रयत्न अमोल मिटकरी नंतर त्यांच्याच घरातील रोहित पवार यांनी केलेलं आहे. एकीकडे लक्षात ठेवा, नरेश अरोडा जो आहे अजितदादा पवार यांचा राजकीय सल्लागार किंवा आता सुनेत्राताई पवार यांचा राजकीय सल्लागार, हा सुद्धा संशयाच्या भोवऱ्यामध्ये आहे. अजितदादा पवार म्हणजे काही लहान सहान व्यक्तिमत्व नव्हतं मित्रांनो. आभाळाला खुज करणारं, आभाळ सुद्धा खुज पडेल एवढ्या उंचीचं नेतृत्व अजितदादा पवार असताना महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा दादा म्हणून ज्यांची ख्याती होती ते अजितदादा पवार यांच्या खांद्यावर हात ठेवण्याची हिम्मत जर हा नरेश अरोडा करत असेल तर मित्रांनो, आणि तिथं अगोदर जो सुनील तटकरे आणि यांच्यामध्ये अजितदादा पवार यांच्यामध्ये जो वादविवाद झाला, नरेश अरोडा यांच्या कंपनीला ठेवायचं 200 कोटीचं कंत्राट, पैसे द्यायचे नाही द्यायचे, आणि असा कंत्राट घेणारा माणूस एक स्वतःचं विमान खरेदी करतो. हा सगळा जो पैशाचा बाजार आहे, हे सगळं जे प्रकरण आहे हे सगळं संशयाच्या भोवऱ्यामध्ये आहे. आणि मित्रांनो, या अनुषंगाने बघा, शरद पवार यांच्या समोर एवढी मोठी संकट आहेत. शरद पवार यांचा सगळ्यात मोठा लो पॉइंट सांगतो, नंतर मी पुढचं सांगतो. शरदचंद्र पवार यांनी राजकारण जरी स्वतः भोवती फिरतं ठेवलेलं असलं तरी सुद्धा शरदचंद्र पवार यांना बेस वोटर ठेवता आलेला नाही. शरद पवार यांनी फक्त प्रस्थापित सरदारांना, प्रस्थापित सुभेदारांना, प्रस्थापित लोकांना, प्रस्थापित घराणेशाहीला आपल्या हाताखाली धरून राजकारण केलेलं आहे. उदाहरणार्थ बीड असेल किंवा वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तिथला जो स्ट्रॉंग आमदार आहे घराणेशाहीतला, त्याला हाताशी धरून
तिथलं राजकारण संपूर्णपणे त्याच्यावर सोडवून आपलं राजकारण केलेलं आहे. बाकी तळागाळामध्ये जाऊन पक्षाची बांधणी केलेली नाही किंवा त्या विचारधारेचे लोक तयार केलेले नाहीत. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला कॅडर बेस कसलाही आधार नाही. मागच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला कॅडर बेस बनवण्यासाठी प्रदीप दादा सोळुंके यांना राष्ट्रवादीमध्ये घेण्यात आलं. एक कॅडर बेस राष्ट्रवादी कशी असायला हवी याबाबत काही प्रयत्न केला, काही ट्रेनिंग घेण्यात आले, परंतु त्याबाबत सुद्धा त्यांना पाहिजे तेवढं यश प्राप्त करता आलं नाही. खरं तर ज्या पुरोगामी चळवळी आहेत, मराठा समाजामध्ये असेल, ओबीसी समाजामध्ये असेल, SC ST समाजामध्ये असेल, या सर्व समाज घटकामध्ये असणाऱ्या पुरोगामी ज्या चळवळी आहेत, शिवराय फुले शाहू आंबेडकर, वारकरी साधू संत, या समतावादी ज्या चळवळी आहेत, या चळवळींना बळकटी देण्याचं काम जरी शरदचंद्र पवार यांनी केलं असतं, त्या चळवळी जर स्ट्रॉंग बनवल्या असत्या, त्या कायमस्वरूपी जर स्ट्रॉंग ठेवल्या असत्या, तर त्यांनी शरदचंद्र पवार यांना कदापिही एकाकी पडू दिलं नसतं. आणि तोच त्यांच्या राजकीय जीवनाचा सगळ्यात मोठा लो पॉइंट आहे. तिथंच शरदचंद्र पवार फसलेले आहेत. आणि आज शरदचंद्र पवार किंवा NCP अजित पवार गटाची जी गोची झालेली आहे, काँग्रेसची सुद्धा जी गोची झालेली आहे, ती केवळ आणि केवळ यामुळेच झालेली आहे. आता मित्रांनो, केवळ बेसिक कॅडर बेस कार्यकर्ते नसणे, बेसिक विचारधारा नसणे आणि केवळ वरवरच्या लेवलचं शिवराय फुले शाहू आंबेडकर केवळ या नावाखाली सत्ता प्राप्त करणं किंवा त्या पद्धतीचं राजकारण करणं, त्या विचारधारेशी प्रामाणिक शरदचंद्र पवार राहिले याबाबत मात्र दुमत नाही. आणि आज लक्षात ठेवा, शिवराय फुले शाहू आंबेडकर या विचारधारेचा एक शेवटचा सत्तेच्या राजकारणातला आवाज म्हणून अजितदादा पवार यांना या काळाने, या घातपाताने हिरावून घेतलेलं आहे. आणि या पार्श्वभूमीवर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचं नेमकं काय होणार, राष्ट्रवादी काँग्रेसचं भवितव्य नेमकं काय, राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी पूर्णपणे हडप करणार का, आणि जी चांडाळ चौकडी आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधली, तटकरे असेल, भुजबळ असतील किंवा अन्य प्रफुल्ल पटेल असेल, या चांडाळ चौकडीने पूर्णपणे अजितदादा पवार यांना सुद्धा घेरलं होतं, त्रास दिला होता किंवा ते अजितदादा पवार यांच्या विरोधामध्ये आचरण करत होते, त्यांना जुमानत नव्हते, अशा पद्धतीचं राजकारण त्यांचं सुरू होतं. ही सुद्धा चर्चा आपण या 15 दिवसामध्ये पाहिली. परंतु शरदचंद्र पवार यांनी बरोबर जी राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टीला घशात घालायची होती, त्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसला वाचवण्याचं काम चाणक्य पद्धतीने शरदचंद्र पवार यांनी केलेलं आहे. एकीकडे लक्षात ठेवा, जरी दोन्ही पक्ष वेगवेगळे राहिले तरी सुद्धा त्या पक्षावर सुद्धा कसं नियंत्रण असेल किंवा त्या पक्षाचे अनेक आमदार हे शरदचंद्र पवार यांच्या सुद्धा संपर्कात आहेत किंवा शरदचंद्र पवार यांना डायरेक्ट इनडायरेक्ट ते दैवत मानतात. शरदचंद्र पवार यांनी अशा पद्धतीने या मधल्या काळामध्ये खेळी केलेली आहे. त्यांचं वय झालेलं आहे, ते आजारी आहेत, लक्षात ठेवा, शरीर साथ देत नाही, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी जी किमया केलेली आहे ती अगदी तरुणाला एखाद्या लाजवेल अशी ती किमया आहे. परंतु भारतीय जनता पार्टी एकदम बलाढ्य सत्ता म्हणून महाराष्ट्रामध्ये उदयास आलेली आहे. मग त्यामध्ये साम दाम दंडभेद, ईडी, इन्कम टॅक्स, CBI वगैरे चौकशी, EVM मशीन या सगळ्यांचा वापर आहे. आणि या पार्श्वभूमीवर सुद्धा एक आपलं अस्तित्व टिकवून ठेवणं किंवा अजितदादा गेल्यानंतर जी पोकळी निर्माण झालेली आहे आणि त्या पोकळीचा कोणालाही फायदा होता कामा नये, या पद्धतीने ती पोकळी भरून काढण्याचं काम शरदचंद्र पवार यांनी अत्यंत चाणाक्ष पद्धतीने केलेलं आहे. आणि भारतीय जनता पार्टीचे मनसुबे उधळून लावलेले आहेत. हे काम शरदचंद्र पवार यांनी केलेलं आहे. आता या सर्वाचे येणाऱ्या काळामध्ये नेमके काय परिणाम होणार आहेत हे सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत. आणि अजितदादा पवार यांचा अपघात की घातपात याबद्दल तुमचा निष्कर्ष नेमका काय आहे ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की मांडा. आजच्या पुरतं एवढंच. रामकृष्ण हरी, जय जगद्गुरू, जय शिवराय, जय भीम.